अरे थांबा थांबा गोंधळ पेटला, हास्याचा पाऊस एकदम कोसळला. लोक सांभाळा नाद खरा, गोंधळ फॅक्टोरी झिंगाट रे बरा. पोरं काय सळी नाही बाबा, आता काय कसं कसं करते काय कळणार मला. याड आहे सगळं. नाना झाली का काम? काम काय बाबा, हे आता आयुष्याला लागलेलं आहे आपल्याला. करूया आपल्या वाटण्या. हो कारण आता कसं आहे, माझ्या आता जीवनाचा काही अर्थ नाही. मी आज आहे तर उद्या नाही. नाना काय असेल ते एकदाच करून घेऊया. नाना तुम्ही झालं गेलं 20 वर्ष असंच म्हणताय. जर तुम्ही बी मर ना आणि आम्हाला बी मरू देऊ ना आणि आम्हाला जगू बी दिना झालाय. काय असेल ती विल्हेवाट लावूया. माणसं बोलवल्या ती वाटण्या करून द्या. ज्याचं ते तिकडं तिकडं खाईल, ती खाईल तिकडं, मी अजून खाली इकडं. बर हा. माणसं आता कोण कोण बोलतो? मी आता बोलवलंय, अध्यक्षाला बोलवलंय, बापूला बी सांगितलंय. ती 2 माणसं तर आहे. ती अजून गावातली बोलवू काय? ते माझ्या तेवढ्या आप्याला बोलव पहिला. अहो ती पित या, त्याला कशाला बोलवायला? त्या अरे. दिवशी धिंगाणा घातलाय राहणार. ऐकून घे, त्याच्याशिवाय चालतच नाही आपलं. आणि त्याशिवाय वाटणे बसळल्या होत नाही. ते माणूस मेन आहे, त्याला बोलव पहिला. मग त्याला बोलवायला लागतंय. त्याला बोलवल्याशिवाय वाटण्याचं होत नाही त्याने व्यवस्थित. बर बर ठीक आहे, त्याला बोलवून आता. नाना तर तयार झाल्यात. आता आप्पा आणि अध्यक्ष कुठे आहे बघतो आणि त्यांना बोलवून घेतो. फोन तर लावतो. अध्यक्ष कुठं आहे? ऑफिसला आहे काय? बर बर बर. काय झालंय आता? नाना झाल्या तर तयार, वाटण्या करूया म्हणल्या तर. मग तुम्ही कुठं आहे? तुम्हाला नेल येऊ काय ऑफिसला? बर बर येतो. ठीक आहे. हॅलो. हा बोल की ना. अहो अध्यक्ष काय झालं? 10 मिनिटं झाली फोन केलाय. कुठं आहे तुम्ही? ऑफिस मध्ये जाय गेली का ना? अहो कसलं ऑफिस मध्ये? आलो आलोच म्हणताय. आलो आलो, थांब थांब. या या लवकर या. हा, आलो. अध्यक्ष हा, आलो आलो या की राव. आलो आलो. या या. बापू थांबा 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 थांबा. त्या दिवशी विषय झाल्याप्रमाणे नानासनी विचारलंय, गाडी बंद करा. नानासनी विचारले. मग आता नाना म्हणले तर माणसं बोलवा. मग आता तुम्हाला पहिल्यांदा सांगायला लागलोय. तुम्हाला सांगून नंतर अध्यक्षाला सांगायचं आहे. परत ते नाना म्हणले तर ह्याला पण घेऊन या आप्पाला. मग ती जाऊया चला. तिकडं नाना आहे तर राहणार. तुमचं घरचं सगळं मिटलंय ना? घरचं मिटलंय. परत वांदे वाट नको. आता बसून मिटवायचं आपल्याला वाटण्या फक्त. बरं बरं बरं. चला जाऊया. नाही मिटले म्हणल्यावर काय घरचं हे झाल्यावर काय विषय नाही ना. हा, मग नाना आहेत राहणार. जाऊया आपण तिकडं. बरं बरं चल चल चल. चालते चला. त्या दारुड्याला कशाला सांगितले? अहो काय सांगू बापू, त्या म्हाताऱ्याला दारुड्याच काय पटले काय माहित. एक वेळ म्हणतंय तुम्ही नगून म्हणजे बापू नाही आला तर चालेल, पण ती माझा आपाच पाहिजे म्हणते. त्या बापावर काय जीव जडलाय. द्यायचं बघित नाही बे अजून डबल. नाही ना, पण त्याचा आपावर जीवच जडलाय बघा म्हाताऱ्याला. ते जाऊ हो. द्या. नाना म्हणल्या तर अध्यक्षाला घ्या आणि आप्पासनी बी आणा. बरं बरं नानाचा आपावर लई जीव आहे, आप्पाला बी आणायला लागते. बरं बरं. मग काय करा तुम्ही पुढे व्हा, मी त्यांना घेऊन येतो. सांगा ना. आप्पा कुठं घालते? आता आप्पाचं काय काढलंस तू अजून इथं? ते नाना काय म्हणतात, हा. त्या आप्पाला पण तुम्ही घेऊन या. आता त्या दिवशी बघितलं का नाही लागा तिथे किती बिना कामाला डोकंदुखी झाली का नाही? झाली की पण कशाला उगं बिना कामाला त्या दारुड्याला घ्यायला लागलाय? अहो असू द्या. ती आमच्या नानाचा काय त्या आपावर विश्वास आहे कोणाला ठाव. त्या आपाला आणा म्हणते. मग आपाला घेऊन यायला लागते. त्याचा आटा कुठं असेल तेवढा तुम्हाला माहित असं नसते. बरं असं द्या. चल माहिती आहे कुठं आहे ते आता. जाऊया का आपण तिकडं? चल चल जाऊया. तर चालू कर. का ना? हो, 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 आप्पा बसले, हो, बसलाय का? आहे, बरं, आहे, बरं, आहे. हो काय बसलाय हो? काय म्हटलं नेहमीच आपलं काय ते चालू आहे आपलं. टाकले काय? ते टाकायचं नाही. मी दारू पित नाही. मग काय दिवसा पेत नाही का अंधार पडले? नाही मी दारू पितच नाही.
आता प्यालाय का बघ बोल बोल माझी उतरू नको काय तुला पाहिजे ते सांग. आता त्या दिवशी तुम्ही होता हा रानात गेलो होतो वाटणीला तू का नाही ओळखलं नाही का हा बघितलं हा त्या दिवशीचा विषय आपण म्हणलं नाही का हा. वडिलाकडे जाऊया नानाकडे बर आता नाना म्हणतात आप्पाला घेतल्याशिवाय मी काय वाटणी करणार नाही बर मग तुम्हाला आता मी न्यायला आलोय बर नानानं सांगितलं का मग आपण आणून आप्पाला आणायच लागतंय म्हणल्यात नाना बर काय तुमच्यावर विश्वास आहे कोणा नाना ए आपण का ना जरी पेत जरी असलो तर आपण खरं बोलत असतो रे. खायला पटलं पण अरे आपण म्हणजे हिऱ्याची खाण आहे काय लोकांना कळत नाही. नाही नाही नानाला कळलंय बरं का. हा त्यामुळे नाना म्हणणार घेऊ नानाला कसं आहे नाना म्हणणार आपाशिवाय वाटण्यात होत नाही आणि खरंच आहे चल जाऊ नाना आहेत रानात जा इकडं अरे एवढ्या नानानं मला आवर्जून नाव काढून बोलवलंय. मी आणल्या बुलट गाडी बसाय जमल का बघाला जर बसायला नाही आलं तर मी चालत येतो. नानानं माझ्या जेवढा विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला हे आपा पात्र होणार. चालत नाही मी तुम्हाला गाडीवर घेतो चला चल चला ए मला धरू नको, धरू नको, धरू नको. चला ए, चला चला राम 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 या. काय पोरं वाटायचं म्हणतील काय काय जरा पोराने जरा खुळच घातले आता काय करावं काय कळणं झाले नाही, वाटायचं तर आहे का तुमच्या मनात काय आहे आता तेच आहे तर आपण आता मग काय करायचं हो बघा हातच्या राखून ठेवा द्या वाटून पण हातच्या राखून ठेवा हल्ली पोरं सांभाळतील अशी काय भानगड नाही आता ते बाहेर आवती कसं बोलती जरा आहे बघा मी आता माणसं काय? बोलवायसाठी ते तुम्हीच ठरवायचं आता कसं करायचं नाही नाही मी ठरवतो आम्ही काय हो तुम्ही द्या वाटा म्हणलं वाटणार की मी जरा बोलले की जरा ओराळ लागते जरा पोरासने नाही, लागू दे हो पण पोराने सांभाळलं पाहिजे का नको मला सांगा तो हो, ते म्हातारपणी आहेच सगळं हातच्या गेल्यावर परत काय करणार आहे तुम्ही मग मी तुमच्या दारात आहे मग आहे मग आता मग त्यापेक्षा काय करा हातच्या काय तर राखून द्या वाटून त्यांना पण तुमच्या नावावर काय तर ठेवा बर बरोबर आहे का मी एक मित्रत्वाचा सल्ला तुम्हाला देतो चालते बघू मग वाटून तर द्यायचं ना देऊ आता काय बरं चालतं ठीक आहे गाना ए गाना बोला काय लागा ही पिढा बिना कामाची लागतात आता त्या म्हाताऱ्याला कोणी सांगायचं म्हाताऱ्याला काय म्हाताऱ्याला राहिलं तुला धरून हाणाय पाहिजे पहिला लागा माझं काय म्हाताऱ्याला म्हणले आणानं त्याचा आनंद करा अध्यक्ष तुम्हाला सांगतो मला तर अंगाला हात लावायला नाही. अंगाला हात लावायला माझी मस्त कशी हलत्या. चला हातू द्या हाय का शिरा आपल्याला मस्त चला धरा ए पडून दे. नाना राम राम या 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 या. अरे हो. सावकाश 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 माझी चप्पल कुठं आहे पायात आहे का आहे. सारखी माणसंच गोळा करत राहा काय का नाही वाटण्या पिटण्या हायच्या का नाही काय उगाच का नाही रात ना दिवस का नाही सारखं का नाही ते पार्ट्या फिरट्या करायचं आणि दुसरं काय तवा बसून बोला बसून हा? लय शहाणा होऊ नको. यांना किती आम्हाला कसं लागा बोलणं काय? आम्हाला माहित आहे तू बस खाली हो ना. याला एक काम नाही हो बस खाली. हो शांत व्हा, शांत व्हा, बस बस शांत हो तंतन करून काय करायचं हो बसून काहीतरी विषय संपून टाकून काय चांगला नेहमी नेहमी जमीन घेशील तेव्हा बरं वाटेल की सकाळ कुठं गेलता ह्यो सगळी माणसं मी बोलवली लागला इथं तन 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 करायला आले. अरे हे 4-5 दिवस हेच बघतोय मी सारखं का नाही माणसं गोळा करतोय नुसतं का नाही आपलं ह्याच्यातनं त्याच्यातनं घुसतोय दुसरं काय तुला येत नाही ए अरे सकाळ जर फिरते सगळ्या गावातनं त्यानं बापाला बोलवलं मला बोलवलं अध्यक्षाला बोलले घेऊन आले नानाला तयार केले तू काय करतो रे ए ह्याला काय आणलेला का ही तर का नाही येड जायची कुठं तर पडलेलं घेऊन उचलून आलाय का आणि ही करायचं नाना ही रोज घरात असंच करतोय का तुम्हाला हे ह्याच्यामुळे तर नडलंय आता ह्याला जमीन द्यायची तुला ग बसायचं जमीन पाहिजे वाटून का नको लगा काय ही वाटणी करायचं बेवडं ए बरं विषय बंद करा ए, बरं ना ना थांबवा ते कसं बापू करायचं? हं? ते बघा ते काय विचार. सारखा असा गोंधळ आहे एकदा देऊन टाकले बरं आहे हो टेन्शन नाही मला बी रोज रोज कुटकुट नको मग आता कसं करायचं ठरवलंय? आता तुमचं- बघा तुमचं तुम्ही मत निर्णय काय? घ्या तुमचं मत काय आहे? तुम्ही आता गावकी बोलले पोराई पंच बोलले तर काय अडचण नाही नाही, बघा नाही, तुमच्या हिशोबाने मला मला सांगा तुमचं वैयक्तिक मत काय आहे तुमचे काय ठरवले का बघा, नाही? कवा कुठल्या तर पोराला किती द्यायचे द्यायचे? माझं काय दोघाला आता समान द्यायचे का समान करा नाही तुम्हाला कसं वाटलं असं तसं करा. वैतागून बोल नका हो परत म्हातारपणी जोडी घेऊन फिरायची बारी येईल नाही नाही बापूराव हं, तुम्ही अगदी रास्त बोललाय हं, ह्यांची 12 एकर जमीन आहे बापू नानानं सांगितलं मला हं. ह्यांना 5-5 एकर द्या 2 एकर बापूच्या नावावर आणि नानाच्या नावावर राहू दे. अरे याला काय ह्याला कशाला आणले वडील राहायचं आता का नाही 4 दिवस लगेच त्यांच्या नावावर कर आता तुम्ही का ती मराठी वाट बघायला लागलाय काय 4 दिवस राहिलं तर 10 वर्ष राहील तुला काय अडचण आहे रे अजून 2 वर्ष जगलं तर
10 वर्ष तुम्ही मराठी वाट बघायला लागलाय बरं आपण फुकतोय दुसऱ्या नावानं हा. बघा आलं का लक्षात मी पोरं मराठी वाट बघते ती ही कलियुग आहे. हा हे बारक्या भावाकडे पळतोय सारखा. नाही बारकान मोठा काय करतो तुमच्या नावावर 2 एकर राहू द्या अरे बापाला आणि काय पोरगं उरलेली वेगळे जमीन- असते का हो, एकच हो, असते गप ते, गप हो. केलं का, हो, काय काढवा लावला गप के बोलतोय ना आम्ही काय करत मग सांगा तुमच्या नावावर 2 एकर राहू द्या मी सांगतोय म्हणून राहू द्या काय आणि अहो, बाकी- एकच बाकी- नंबर. बाकी अहो, समाधान बापाला एकच करायचं. नंबर तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे ह्यांच्या नावावर 2 एकर ठेवाच. हा 2 एकर राहू द्या गाना काय म्हटलं होतं तुला? आता ह्या म्हाताऱ्याला ह्या बाबाच काय पटतंय कोणाला ह्यालाच घेऊन ये लागलं झोपायला आता इथं. पण तू काय ए झोपायला मला काय झालंय जाऊ बसतो उठून. उठून बसा हा. हा काय बसलो पण बरं उठून. का? मुद्द्याचं बोलते ती बरं का. बरं, बोलू एवढं द्या. जरी असलं दारूड असलं तरी मुद्द्याचं बोलते ती. हा, अध्यक्ष कसं आहे माहिती आहे का ही ऐकते ती बायकाचं हम्म. ह्यांना आता वाटणी जर केली तर बायकांना विचारल्याशिवाय हे हिस्से घेत नाही तर. हा. उद्या नानाला सांभाळता त्याला कशावर हे सांगा बरं बघू. नाही ती नाना नावावर केली पाहिजे 2 एकर. त्या तुमच्या नावावर 2 एकर राहू द्या ही दारू हा. जर असला तर हा. मुद्द्याच बोलते 2 एकर काय? ठेवायची भूमिहीन करायचं नाही. बरं आता कसं करायचं पुढचं बघा सांगा. हा बरं कसं करायचं मग? काय तुम्ही म्हणताय तसं करूया काय अडचण नाही पाहिजे. बरं बघा त्यांच्या पोरांच्या मनावर काय आहे आणि हो का ना पुन्हा अजून त्यांच्या तुम्ही दोघांना बघा, भांडणं तुमच्या नावावर 2 एकर ठेवायचं नक्की आहे का तुमचं मत काय ते आहे? तुम्ही म्हणताय तसं केलं बी बरं, पाहिजे. आता पुन्हा मला भविष्याचं सांगा, कसं, ए. माझं कसं भविष्याचं. आता ह्या म्हाताऱ्याच काय करणार तुम्ही आधी नाही थांबा बापू 1 मिनिट ऐकून घ्या माझं आधी. हे बघा ते खालचं 6 मळ्यातलं 4 एकर त्याला द्या आणि मिराशीतलं ह्याला 4 एकर द्या आणि गावंदरी जी 2 एकर आहे ते तुम्हाला राहू द्या. उद्या भविष्यात जरी समजा पोरांनी नाही सांभाळलं तर त्याला पैसे चांगले येतात. राहिलं चांगली राहिली त्यांना देऊन टाका. तुमच्यानंतर तेच माल काय ते का तुम्ही काय आम्हाला देणार आहे का कोणाला देणार आहे ते का नाहीच काय नाही देत मग काय अडचण आहे. नाही पण मी काय म्हणतो माहिती आहे का म्हाताऱ्याचा मुद्दा संपला पाहिजे अगोदर हा उतारवाद हे जागेवर बसले त्यांचे कोण हे म्हणणार माझं ह्यानं वाटून घेतलं ह्यानं वाटून घेतले म्हाताऱ्याकडे उद्या कोण बघणार आज जिवंत आहे त्यावरच 2 एकर जमीन ह्याला कशाला म्हणते म्हणते ते म्हणते का मग नाही, आता- म्हणते का नाही, आता आता मला सांगा लगेचच तुम्ही. म्हणले ते की. हा. सगळ्यात वाद एकत्र. नको म्हातारा समंजस आहे वाद नको हा. म्हाताऱ्या स्वभाव फायदा घेते ती. काय? हो, माझ्या विषयाचा काय विषय नाही. आज आहे तर उद्या नाही. बरं. कवा तरी एकदा खटका मिटवून टाकायचा आहे. अहो ना असं का म्हणताय अजून 20 वर्षात जगताल की तुम्ही. अहो आप्पा आता हे 20 वर्ष झाले ही रोज पोरांची भांडणं आहे. देऊन टाकूया कवा तर काय तर द्यायचं. ए ना नाही हीच बघतोय मी 20 वर्ष हीच गाणं ऐकतोय या 20 वर्ष आहे असाच आहे. मग त्यानं काय लवकर मरावं आहे अण्णा काय साहेब, बारामती अण्णा तुम्ही? तुला लाज वाटते का ह्या अण्णाला रे जन्म त्या बापाला म्हणतोय ना का 20 वर्ष वाटते त्याच्या मरणाची वाट बघतोय काय तू हा वाट बघतोय तू. मग काय करायचं ही का नाही इथं भांडणं सारखी आहे ती. अरे जावा की बघ वस्तुडीला जगा जावा तिकडं. ए बरं कस करायचं बरं वाटणीचं बोला. ए जरा शांत आपण व्हा तुम्ही बरं. दुसरी भूमिका ही करू नका. वाटणीचं बोला कसं करायचं. कसं काय तुम्ही काय ठरवले का नाही मी काय ठरवलेलं नाही. बरं काय निर्णय गेल बरं जमीन मला कुठं मान्य कुठं आहे. किती एकर आहे अहो का बापूराव ए, त्यांच्या ताई, ए, ताई, थांब एक मिनिट जरा. ऐका एक मिनिट ए, ऐका. थांब जरा मला जमीन माहित आहे त्यांची सांगतो ना बापू ऐकून घ्या तुम्ही. हा. 6 मळ्यातली 5 एकर आहे ती अण्णाला द्या चांगली जमीन बागायत आहे. बरं बरं आणि मिराशीतली 5 एकर आहे ती ह्याला गाणाला द्या बरं मान्य आहे का तुम्हाला आणि 2 एकर आहे ती नाना नावावर राहा. नाही ते झाला एक विषय नाना 2 एकर ठेवायचं आहे, हो मान्य तुम्हाला मान्य आहे का हा, आता झालं मान्य झालं सांभाळायचं काय करताय बघा. बरं आता हे म्हाताऱ्याला सांभाळायचं काय करायचं? म्हाताऱ्याला कोण सांभाळतं तेवढं सांग. 6 महिने मी सांभाळतो 6 महिने ती सांभाळेल. अरे तुला लाज कशी नाही का नाही ह्यासाठी मला बोलवा आलता काय तू. म्यान हाय त्या म्हाताऱ्यानंच बोलवलंय. अरे आई वडिलांची वाटणी करताय काय तुम्ही. ती दोघं जर एकत्र आले नसते तुमचा जन्म या पृथ्वीवर आला असता का तुम्ही. हा? हे असंच आहे. मी 7 महिने सांभाळणार कारण का मी असतो बाहेर. 6 महिने ती बघा सांभाळ. बापूराव बघा अध्यक्ष ए, तुम्ही बरं, बघा. कसं करायचं आता बरं नाना काय तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय मत आहे मला सांगा हे आपल्याला काय पटत नाही बाबा. बरं बरं, तुमचं मग तुम्ही काय काय विचार म्हणणं केला का नाही आता काय यांना असंच सोडून देऊया. बरं यांनी माझ्या जमिनीतच पाय ठेवाय नाही. बरं यांना कसं खायचं तसं खाऊ द्या कसं करायचं करू द्या. 6 महिन्याची माझी वाटणी करते म्हणजे यांची काय गॅरंटी आहे उद्या ही जमीन विकून खाते. बरोबर आहे ना नानाचं बरोबर आहे. बरोबर आहे बरोबर आहे नाना बरोबर रास्तच बोलतोय ना. जमीन बरं, काय म्हणणं काय आहे तुमचं काय नाही करायला नाही पाहिजे? यांच्या पायावर हिने उभं राहू द्या. हिने जोपर्यंत पायावर स्थिर करतील तेव्हापासून माझी जमीन मागून घे. हा बघा ऐका ऐका मी काय म्हणतोय बघा. ही जे म्हणते का नाही सामान मी सांभाळतो सामान हे सांभाळतो तर मी नानाच्या वतीनं सांगतो तुम्हाला ह्या दोघा भावाला जसं तुम्ही म्हणताय 6 महिने सांभाळतो तसं तुम्ही 6 महिने येऊन नाना पैसे राहा. हा ही पटलं ही काय अडचण नाही.
पटत असलं बघा नसेल तर मान्य असलं बघा नसेल तर मान्य निघून आहे. जावा तुमचं काय तुम्ही आम्हाला जावा. हे काय जावा, आपल्या वाटण्या निघून जावा. करते तुम्ही. माझं काय हो आता आहे तर उद्या नाही. ती वाटणी करायला लागला तुम्ही अहो तुम्ही भाजी वाटणी करायला निघाल्यावर कसं व्हायचं आज ही असली गावातली माणसं असली असते ती आहे का? बापू नानाने जे निर्णय घेतला ती एकच नंबर निर्णय एक नंबर घेतला बरं निर्णय आहे. आणि विशेष बरं का हं. हे मला वाटत होतं दारुड्या काहीतरी त्या दिवशी परवासारखं ते काहीतरी गाणं घालेल पण नाही बरोबर बोलत होतो बरं. अरे माझा विश्वास आहे म्हणून मी त्याला बोलवलोय रे. नाही नाही बोलू द्या बाहेर बोलला लाख दारू पिऊ जर द्यावं, पेला पण असलं मी खरं चुकून नाही बोलतोय. बोलत काय. ए, दारूला दारू जर माणूस- पेत असलं तर खरं मुद्द्याच बोलतंय होय. आणि आजकालच्या पोरांना का नाही ते असंच पाहिजे 100% असं जमिनी पाहिजे. नावावर केल्याकडून ठेवतच नाही तर अहो, ते बायकाच एका महिन्याने- ऐकतात हा. हो बायकाच ऐकतात बायको त्यामुळे म्हणतात तुमचा चला निर्णय- पुण्याला आणि चला मुंबईला जो निर्णय घेतलाय का नाही एक नंबर झाला. आजकालच्या पोरांना कशाची किंमत कळते. बाहेर गेलं 2 पैसे कमवायला लागलं की मग त्यांना कसा 1 रुपया कसा येतो हे कळते. जोपर्यंत ही पोरं जी आहे ती आपली काय ती स्वतः पायावर उभं राहू दे ना. बरोबर आहे. आणि आपलं लक्ष आहे की शेवटी त्यांचं सगळं राहणे प्रॉपर्टी सगळी अहो त्यांचीच आहे की. बापू नाना नुसतं मन घट करते ह्यांना घरात बाहेर काढू दे पाण्यात पडला का मासा पावतो माहित आहे ना नाही नाही उद्देश काय नानाचा उद्देश काय पोरं स्वतः पायावर उभा राहिली 100% उभा राहिली काही प्रॉपर्टी नाना आहे चला, माझा आधी बघा ना यांच्यासारखं पावत्याला अध्यक्ष बरं का? मासा चांगला नाना पावत्याला तुमचा अभिनंदन नाना बघा. नाना ह्यांना सांगा जरा हो. का तुमच्या शिकवते, नावात अशी नाही जरा मी पोहायला आहे म्हणून शिकवते. सगळं आहे चला